रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला सुरण कोफ्ता कढी करून दाखवणार आहे। सुरण कोफ्ता कढी करण्यासाठी मी पाव किलो सुरण घेतलेले आहे। सुरण स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेणार आहे। कुकरमध्ये सुरणाच्या फोडी घालून 1 टीस्पून लिंबू रस, मीठ घालून कुकरला 1 शिट्टी काढून गॅस बंद करणार आहे। कुकरमध्ये सुरण शिजवून घेतलेलं आहे। सुरण कोफ्ता कढी बनवण्यासाठी 2 प्रकारचे वाटण करायचे आहे। पहिल्या वाटणासाठी 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 1 मसाला वेलची, 5 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची 4 घेतलेली आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चिमूटभर जायपत्री, 3 काळी मिरी, 1 चमचा बडीशेप घालून बारीक वाटण करून घेणार आहे। सुरण कोफ्ता कढीचं पहिले वाटण तयार झालेले आहे। दुसरे वाटण बनवण्यासाठी पाव कप ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे। सुरण कोफ्ता कढीचे दुसरे ओले वाटण बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये 1 खजूरचा तुकडा, 2 काजू, 6 चारोळी, पाव कप ओल्या नारळाचा खव, 1 टेबलस्पून गूळ, 1 चमचा चिंच भिजत घातली होती, त्या चिंचेचा कोळ घालत आहे। मिक्सरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे। ओले वाटण तयार झालेले आहे। कुकरमध्ये 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत। बाउलमध्ये कुकरमध्ये शिजवलेले सुरणच्या फोडी घालणार आहे। सुरणाच्या फोडी मॅश करून घेणार आहे। सुरण मॅश करून झालेले आहे। 2 शिजवून किसून घेतलेले बटाटे घालणार आहे। बटाटा सुरणाचे निम्मे वाटण प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे। बाजूला काढण्यात आलेले वाटण कढीमध्ये घालणार आहे। राहिलेल्या सुरण बटाट्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद पावडर घालणार आहे, चवीनुसार मीठ घालणार आहे, 1 चमचा लिंबू रस घालणार आहे, 1 टेबलस्पून साखर घालणार आहे, चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे। बाइंडिंगसाठी थोडे थोडे कॉर्नफ्लॉवर घालून पीठ मिक्स करून घेणार आहे।
मिश्रण घट्टसर झालेले आहे. लहान साईजचे कोफ्ते बनवून घेणार आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. तळण्यासाठी तेल घालणार आहे. तेल गरम झाल्यावर सुरणाचे कोफ्ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. मीडियम गॅसवर सुरणाचे कोफ्ते तळून घेणार आहे. उरलेले सुरणाचे कोफ्ते अशाच प्रकारे तळून घेणार आहे. सुरणाचे कोफ्ते क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. कोफ्ता कढी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घातलेले आहे. तेल गरम झाल्यावर चिमूटभर हिंग पावडर, कढीपत्त्याची पाने घालून परतून घेणार आहे. दोन किसून घेतलेले कांदे घालून परतून घेणार आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा लालसर परतून झालेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी घालून परतून घेणार आहे. लसूण, अद्रक, मिरची, बडीशेपचे जे सुके वाटण बनवले होते ते घालून परतून घेणार आहे. काजू, खजूर, चारोळीचे तयार केलेले दुसरे ओले वाटण घालणार आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार आहे. मसाला एकजीव झालेला आहे. 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालून परतून घेणार आहे. एक टेबलस्पून चणा डाळीचे पीठ घालून परतून घेणार आहे. तीन कप गरम पाणी घालणार आहे.
पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. मिक्सरमधील वाटणाचे पाणी घालणार आहे. कढीला उकळी आलेली आहे. बाजूला ठेवलेली सुरण बटाट्याची पेस्ट घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. कढी मिळून आलेली आहे. तयार केलेले सुरणाचे कोफ्ते घालणार आहे. सुरण कोफ्ता कढी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालणार आहे.